लहान मुलांमध्ये अंगठा चोखणे ही गंभीर समस्या आहे का, किंवा हा एखादा मोठा आजार आहे का? तर असं काही नाहीये. लहान मुलांमध्ये मुलं समाधान मिळण्यासाठी अंगठा चोखतात. त्याची अनेक कारणे असू शकतात. म्हणजेच ती एक सवयच असू शकते, किंवा पालकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी, तसेच कुटुंबातील भांडणाचे वातावरण, किंवा मुलांकडे दुर्लक्ष, किंवा भावनिक असुरक्षितता या कारणामुळे लहान मुले अंगठा चोखू शकतात. पण ही सवय जर 5 वर्षापेक्षा जास्त चालू असेल तर जबड्यांमध्ये विकृती निर्माण होणे, तसेच दातांची रचना बदलणे किंवा नखाद्वारे संसर्ग होणे या समस्या उद्भवू शकतात. म्हणूनच जर 4-5 वर्षानंतरही मुले अंगठा चोखत असतील तर पालकांनी त्यात हस्तक्षेप करायला हवा. म्हणजेच सुरुवातीला त्यांना प्रेमाने समजावून सांगा, त्यांच्याकडे पुरेसे लक्ष द्या. त्यांचे हात ड्रॉइंग, पेंटिंग, क्राफ्ट्स ऍक्टिव्हिटीज इत्यादी ऍक्टिव्हिटीमध्ये गुंतवून ठेवा. प्रोत्साहन देऊन बक्षीस द्या, त्यांची स्तुती करा. काही गोष्टी शक्यतो टाळा, म्हणजेच जास्त रागवू नका, किंवा अंगठा चोखतोय म्हणून त्यांचे हातपाय बांधून ठेवणे, किंवा हातावर मारणे, आणि अप्रिय चवीच्या किंवा कडू पदार्थाच्या पदार्थामध्ये त्यांचा हात बुडवून ठेवणे या गोष्टी शक्यतो टाळा. एवढं करूनही जर त्यांच्या सुधारणा होत नसेल, किंवा जबड्यामध्ये किंवा दातांमध्ये विकृती निर्माण होत असेल तर डेंटिस्टचं मार्गदर्शन जरूर घ्या. पॅलेटल आर्च, थंब गार्ड अशी नवनवीन उपकरणे आता उपलब्ध आहेत.